हाय मंडळी, आम्ही रामेश्वरम कॅफेला गेलो होतो आणि रामेश्वरम कॅफे ही भारतातील प्रसिद्ध प्रीमियम साऊथ इंडियन आणि शाकाहारी असं रेस्टॉरंट चेन आहे. याची स्थापना ही 2021मध्ये बेंगळुरू इथे झाली. राघवेंद्र राव आणि दिव्या राघवेंद्र राव यांनी यांची स्थापना केलेली आहे. आणि रामेश्वरम हे भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं जन्मस्थळ, त्याच्यावरनं रामेश्वरमनं प्रेरित होऊन यांनी याचं त्यांना आदरांजली म्हणून याचं नाव रामेश्वरम द रामेश्वरम कॅफे ठेवलं आहे. इथली वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध तुपात बनवलेले पदार्थ, ताजी आणि पारंपरिक दक्षिण भारतीय चव, स्वच्छता, दर्जेदार सेवा. तर यामुळे हे सगळं प्रसिद्ध आहे. आणि इथले लोकप्रिय पदार्थ घी पुडी इडली, घी मसाला डोसा, बटर मसाला डोसा, फिल्टर कॉफी, रागी डोसा. तर आम्ही हे सगळे पदार्थ मागवलेले होते. आणि आम्ही पुण्यातल्या जे आहे कॅफे, तर त्याला गेलेलो होतो. पुण्यामध्ये हे विमाननगरला कॅफे आहे. तर तुमच्या इथे सुद्धा शाखा असेल किंवा तुम्ही जर कुठे गेलात, बेंगळुरूला गेलात किंवा तुम्ही पुण्यात असाल, तर तुम्ही नक्की ट्राय करा रामेश्वरम कॅफे. आम्हालासुद्धा हे खूप खूप आवडलं आणि नक्की ट्राय करण्यासारखं आहे. खूप छान आहे. तर साकोरे नगर विमाननगरला पुण्याला हे आहे आणि सकाळी 5 वाजल्यापासून हे उघडतं, रात्री 11 वाजेपर्यंत असतं. मस्ट ट्राय घी पुडी इडली, फिल्टर कॉफी. तर नक्की आवर्जून भेट द्या. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्ही अशा रामेश्वरम कॅफेमध्ये कुठल्या शाखेमध्ये गेला आहात का, असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.